काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती। काय द्यावे त्याचे भावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा। सहज बोलणे हिच उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविते। काय द्यावे त्याचे भावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा। तुका म्हणे वत्स धेनुचा चित्ते, तुका म्हणे वत्स धेनुचा चित्ते, तैसे मज येते सांभाळीत। काय द्यावे त्याचे भावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा। पांडुरंगा करू प्रथमान मन, पांडुरंगा करू प्रथमान मन, पांडुरंगा करू प्रथमान मन, पांडुरंगा करू प्रथमान मन। दुसरे चरणा संताचे या, दुसरे चरणा संताचे या, दुसरे चरणा संताचे या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण। होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। काय माझी वाणी मानेल संतासे, रंजवू चित्तासी आपुलिया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी। वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या, वार करे संतांच्या। मस्तक हे पायावरी, या वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या। मस्तक हे पायावरी, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या। मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलेला अभंग, विश्ववंदनीय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून, या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबाराय संताबद्दल आपल्या अंतकरणात असलेली कृतज्ञता व्यक्त करतात। विठ्ठल 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 काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविते। जगद्गुरु तुकोबाराय अभंगामधून
संताबद्दल आपल्या अंतःकरणात असलेली कृतज्ञता व्यक्त करतात. अभंगाला सुरुवात झालेली आहे महाराज, परंतु तत्पूर्वी थोडासा परिहार देणं अगत्याचं आहे. आज अखंड हरिनाम सप्ताह येडशी सप्ताहामधील आज 5व्या दिवसाची कीर्तन सेवा. गावकऱ्याच्या वतीनं माझ्याकडे आली. भजनी मंडळ, रामलिंग भजनी मंडळ यांच्या वतीनं माझ्याकडे आलेली आहे महाराज. यांच्या वतीनं माझ्याकडे आली. तसेच गुरुवर्य रामचंद्र बोधले आबा डिक्षळकर, गुरुवर्य रामकृष्ण भाऊ येडशीकर, गुरुवर्य भगवान भाऊ येडशीकर यांच्या आशीर्वादाने चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह आहे मला. तसेच हरिभक्तपरायण प्रकाशजी महाराज बोधले डिक्षळकर यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने आणि उत्तराधिकारी परमेश्वर महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाने चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहामधील आज 5व्या क्रमांकाची कीर्तन सेवा. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्याचे भावी उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून संताबद्दल आपल्या अंतःकरणात असलेली कृतज्ञता व्यक्त करतात. त्याचं काय कारण आहे महाराज? तर त्याचं कारण असं आहे महाराज, या जगामध्ये आपल्याला 3 प्रकारचे लोक पाहायला मिळतात. एक म्हणजे कृतज्ञ, दुसरा वर्ग आहे महाराज कृतज्ञ, आणि तिसरा वर्ग आहे महाराज कृतकृत्य. अशा प्रकारचा वर्ग आहे. पहिला वर्ग आहे महाराज कृतज्ञ. कृतज्ञ कोणाला म्हणावे? कृतज्ञ त्याला म्हणतात महाराज, ज्यांनी आपल्यावर उपकार केलेले आहेत तो त्या उपकाराची आठवण ठेवत नाही महाराज. उपकाराची आठवण तर ठेवतच नाही, परंतु उपकाराची अपकाराने परतफेड करतो महाराज. तो म्हणजे कृतज्ञ. अशा प्रकारचा वर्ग आहे. विठ्ठल विठ्ठल उपकाराची आठवण न ठेवणे म्हणजे कृतज्ञ महाराज. उदाहरण सांगतो महाराज. आपण सापाला दूध पाजतो, आपण सापाला दूध पाजतो. एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे महाराज, अंधा पुढे दीप खराशी चंदन, अंधा पुढे दीप खराशी चंदन, सर्पा दूधपान करू नये. तुकाराम महाराज म्हणतात सापाला दूध पाजून उपयोग नाही. त्याचं कारण असं आहे महाराज, समजा नागपंचमी दिवशी आपण सापाला दूध पाजलं आणि 2 दिवसांनी त्याच्या अंगावर जर आपला पाय पडला तर कालच यांनी आपल्याला दूध पाजलं याची आठवण तो ठेवत नाही महाराज, आपल्याला दंश करतो. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा एका अभंगात म्हणतात, तुका म्हणे सापा नकळी कुरवाळलेली बापा. पण तुम्हाला काय वाटलं महाराज, मी हे सगळं काय सापाचं सांगतोय का? सापाचं नाही महाराज, सापाच्या स्वभावाची माणसं आपल्याला पाहायला मिळतात. आता आपल्याला कीर्तनाला बसलेली, टाळ घेऊन उभारलेली, पकवाज वाजवणारी, यांच्यापैकी कोण दूध पिलेलं नाही महाराज. आपण सगळेच दूध पिलेलं आहोत, तरीसुद्धा आपण आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवतो महाराज. मग ही कृतज्ञता नाही का? विठ्ठल महाभारती युद्धामध्ये अर्जुनाचा रथ 2 सैन्याच्या मधोमध उभा केला महाराज. एका बाजूला कौरव सैन्य, दुसऱ्या बाजूला पांडव सैन्य. आणि मग ते पाहून अर्जुन गप्प उभा राहिला महाराज. आणि मग देवाने अर्जुनाला सांगितले, अर्जुना धनुष्य उचल आणि युद्धाला सुरुवात कर. मग अर्जुन म्हणू लागला, मी कुणाबरोबर युद्ध करू? त्यावेळी देवानं सांगितलं,
जे तुझ्या समोर उभा आहे त्यांच्याबरोबर युद्ध कर. अर्जुनाच्या समोर कोण उभा होता महाराज? अर्जुनाच्या समोर द्रोणाचार्य उभा होते, कृपाचार्य उभा होते. त्यावेळेस अर्जुन देवाला म्हणू लागला, देवा तुम्ही मला काय समजलं? जिथलिया कृपाला ही जेवरू तिथेची मनवी विचारू तरी का मी भस्मासुरू अर्जुन म्हणे. अर्जुन देवाला म्हणू लागला मी काय भस्मासुर आहे काय? कारण भस्मासुर हा भगवान शंकराचा भक्त होता. त्याच्याकडे रोज भगवान शंकरांना भस्म आणून द्यायचं काम होतं महाराज. भस्म म्हणजे माणसं जाळल्याची राख, आणि मग ते काम होतं महाराज. परंतु एके दिवशी त्याला यायला उशीर झाला महाराज, आणि म्हणून भगवान शंकर म्हणाले एवढा उशीर का झाला? त्याने सांगितलं याच्याकरता खूप फिरावं लागतं. कोणत्या गावात कोणता माणूस मेलाय आणि त्याला कुठं जाळलंय हे शोधावं लागतं महाराज, त्याच्यामुळं उशीर झाला. आणि मग भगवान शंकराला त्याची दया आली महाराज, आणि दया आल्यानंतर त्याला असा वर दिला, ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल. आणि मग तो रोज एकाच्या डोक्यावर हात ठेवायचा महाराज आणि भस्म घेऊन यायचा. मग असं काही दिवस चाललं महाराज. मग असं असताना एक दिवशी नारदाचीच भेट झाली, आणि मग नारदाच्या डोक्यावर हात ठेवायला निघाला महाराज. नारद मुनी म्हणू लागले हे काय करतोस? ती म्हणला माझं रोजचंच काम आहे, आज तुमचा नंबर लागला एवढं. नारद मुनी म्हणू लागले ही ती शक्ती तुला कुणी दिली? त्यांनी सांगितलं भगवान शंकरांनी दिली. नारद मुनी म्हणाले माझ्या डोक्यावर हात ठेवून तुला काय मिळणार? विना चिपळ्या. तुझ्या हातामध्ये एवढी शक्ती आहे, मग तू तुझं हित करून घे. ते म्हणू लागला मग काय करू? नारद मुनी म्हणले भगवान शंकराच्या डोक्यावर हात ठेव. भस्मासुर म्हणला मला काय मिळेल? मग नारद मुनी म्हणाले कैलासाचे राज्य मिळेल, पार्वतीसारखी सुंदर स्त्री मिळेल. आणि मग त्याला ते पटलं महाराज. का पटलं? रामकृष्ण भाऊ सांगायचे तो मूर्ख होता म्हणून पटलं. आणि मग तो भगवान शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला निघाला महाराज. याचं तात्पर्य एवढंच आहे, ज्यांनी आपल्यावर उपकार केलेले आहेत त्यांच्याच डोक्यावर हात ठेवायला निघाला म्हणजे कृतज्ञता आहे महाराज. विठ्ठल 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 तसा देवाला अर्जुन म्हणतो मी काय कृतज्ञ आहे का? यांनी माझ्यावर उपकार केलेले आहेत. मी पार्थो द्रोणाचा केला, तेने मज धनुर्धर केला, तेने उपकार काया भारेला वधूतया ते. म्हणजे यांनी माझ्यावर उपकार केलेले आहेत, मी यांच्यावर बाण चालवू शकत नाही. चला आता दुसरा वर्ग पाहू महाराज. दुसरा वर्ग आहे कृतज्ञ. कृतज्ञ कुणाला म्हणायचं? कृतज्ञ त्याला म्हणायचं महाराज उपकार परत करू शकत नाही पण उपकाराची आठवण ठेवतो महाराज. उपकार परत करू शकत नाही पण उपकाराची आठवण ठेवतो महाराज. तो म्हणजे कृतज्ञ अशा प्रकारचा वर्ग आहे महाराज. मग आता उपकार का परत करू शकत नाही याचं आपण चिंतन करणार आहोत. परंतु त्याच्या अगोदर आपल्याला उपकार म्हणजे काय हे पाहावं लागेल. उपकार कशाला म्हणायचं? तर उपकार त्याला म्हणायचं एखादी वस्तू एखाद्या व्यक्तीला बिना मोबदल्यात देणं. परंतु त्यामध्ये दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत महाराज. देणाऱ्यानं मोकळ्या मनानं दिली पाहिजे, आणि जी वस्तू द्यायची ती घेणाऱ्याच्या कामाची असली पाहिजे. नाहीतर देणारा तयार आहे महाराज पण घेणारा नाही. घेणारा इच्छिक आहे पण देणारा टाळाटाळ करतंय. असं चालत नाही महाराज. घेणारा तयार पाहिजे आणि देणारा ही त्याच्या गरजेची वस्तू पाहिजे महाराज. व्यवहारात असं काय पाहायला मिळतं, काही घरातली चोरी झाली, सगळं लुटून नेलं की मग म्हणतो जाऊ दे आपण दान दिलं. हा उपकार आहे का महाराज? किंवा एखाद्या खट्याळ माणसाला आपण पैसे देतो महाराज आणि मग तो परतच देत नाही, मग म्हणतो जाऊ दे आपण दान दिलं असं समजा. ती मजबुरी आहे महाराज. तो पैसे परत करत नाही, ती मजबुरी आहे महाराज. तो उपकार होऊ शकत नाही. काही माणसं भाकड गाय देतात, ती दूध बी देत नाही आणि दानाशिवाय बी राहत नाही, मग म्हणतो आपण दान दिलं. हा उपकार होऊ शकत नाही. म्हणून व्यवहारात आपल्याला बरेच म्हणे ऐकायला मिळतात महाराज. उपकार केला पण
फुकट गेला, किंवा पंढरपूरच्या गाई गोपाळपुरात दान. म्हणून व्यवहारामध्ये जर आपण उपकार केला तर तो परत केला पाहिजे महाराज. परंतु या जगामध्ये दोन उपकार असे आहेत महाराज, ते कुणालाच परत करता येत नाहीत. एक म्हणजे आई वडील आणि दुसरे संत विठ्ठल. या जगात दोन उपकार असे आहेत महाराज, ते कुणालाच परत करता येत नाहीत. एक म्हणजे आई वडील आणि दुसरे संत. या दोघांचे उपकार अगदी देव जरी अवताराला आला महाराज तरी यांचे उपकार परत करता येत नाहीत महाराज. आता आपण उपकार म्हणजे काय हे पाहिलं महाराज, पण उपकार परत करण्याचा नियम सांगतो महाराज. त्याच्या अगोदर आपल्याला उपकार कधी फिटतो महाराज. समजा एखाद्याचा मुलगा आजारी पडला, पण त्याला दवाखान्यात न्यायचंय. त्याला दवाखान्यात नेण्याकरता त्याच्याकडे पैसे नाहीत महाराज. आणि मग तो एका श्रीमंताकडे जातो, त्याकडून पैसे घेऊन येतो आणि त्या मुलाला दवाखान्यात नेतो महाराज. मुलगा बरा होतो, मुलगा बरा होऊन घरी येतो महाराज, आणि तो त्या श्रीमंताचे पैसेही परत करतो महाराज. फिटला का उपकार? फिटला नाही महाराज उपकार. उपकार कधी फिटतो महाराज? त्या श्रीमंताचा मुलगा आजारी पडावा लागेल आणि मग त्याच्याकडे त्याला दवाखान्यात नेण्याकरता पैसे नसावे लागतील, या व्यक्तीने त्याला पैसे द्यावे लागतील, आणि मग तो मुलगा बरा होऊन घरी आल्यानंतर उपकार फिटतो महाराज. आता या न्यायानं आपण आईचे उपकार कसे परत करणार महाराज? कारण आईने 9 महिने पोटात वागवलं महाराज, दूध पाजून मोठं केलं. मग आपण का पोटात वागवणार का, दूध पाजणार का? हे आपण करू शकत नाही महाराज. म्हणजे आईचे उपकार आपण कधीच परत करू शकत नाही महाराज. आता संतांचं पाहू महाराज. संतांचे तर आईपेक्षाही श्रेष्ठ उपकार आहेत महाराज. कारण आईचे जग हे अतिशय संकुचित असतं महाराज. आई फक्त आपल्याच मुलावर प्रेम करते, शेजारच्या नाही महाराज. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे महाराज. आपुल्याचा कळवळा आणि का बाळा नयेची देह विसरे, आपुला जवळी घेता शिन गेला. म्हणजे आई फक्त आपल्याच मुलावर प्रेम करते महाराज. परंतु संतांचं तसं नाही महाराज. संत सगळ्या जगाच्या कल्याणाचा विचार करतात महाराज. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. म्हणजे संत सगळ्या जगाच्या कल्याणाचा विचार करतात महाराज. आता विश्वात्मके देवी येणे वागे भागे तोषावे, तोषो निमज द्यावी पसाय दावे. संत सगळ्या जगाच्या कल्याणाचा विचार करतात महाराज. कारण आई फक्त आपल्याच मुलावर प्रेम करते महाराज. आईचं जग हे अतिशय संकुचित आहे महाराज. आई गुणी मुलावर जास्त आणि अवगुणी मुलावर कमी असं प्रेम करते. परंतु संत माणसांवर तर प्रेम करतातच महाराज, परंतु संत पशूंवर सुद्धा प्रेम करतात महाराज. एकनाथ महाराजांनी कावडीतलं पाणी गाढवाला पाजलं. म्हणजे संत पशूंवर सुद्धा प्रेम करतात महाराज. आई गुणी मुलावर जास्त, अवगुणी मुलावर कमी असं प्रेम करते. पण संत अवगुणी जरी असला महाराज तरी त्याच्यावर दयाच दाखवतात महाराज. एक वेळेस एकनाथ महाराज गंगे स्नान करत होते आणि स्नान करत असताना त्या पाण्यामधून एक विंचू वाहत चाललेला होता. आणि मग विंचू वाहत चाललेला होता महाराज. मग तो महाराजांनी पाहिला आणि त्याला पाण्याच्या वर काढण्याकरता तो हातात घेतला महाराज. हातात घेतल्याबरोबर त्या विंचवाने महाराजांना नांगी मारली महाराज. त्या विंचवाने महाराजांना नांगी मारली. परत तो पाण्यात पडला महाराज, वाहू लागला महाराज. मग महाराजांनी परत हातात घेतला, पाण्याच्या बाहेर काढला. पाण्याच्या बाहेर आल्याबरोबर त्या विंचवाने महाराजांना नांगी मारायची. असं 2-4 वेळा झालं महाराज. आणि मग त्या ठिकाणी काही लोक उभा होती गंगेच्या काठाला.
आणि मग ते लोक एकनाथ महाराजांना म्हणू लागले, ज्याला तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करत आहात तो तुम्हाला चावतो आहे, द्या सोडून, मरू दे त्याला. मग त्या ठिकाणी एकनाथ महाराजांनी खूप सुंदर उत्तर दिलं. एकनाथ महाराज म्हणू लागले, चावणं हा त्याचा गुण आहे, पण त्याला वाचवणं हा माझा धर्म आहे. विठ्ठल विठ्ठल चावणं हा त्याचा गुण आहे, पण त्याला वाचवणं हा माझा धर्म आहे. म्हणजे संत अवगुणी खळ चांडाळ जरी असले महाराज तरी त्याच्यावर दयाच दाखवतात महाराज. नवे नवे संत तेवढ्या करताच या ठिकाणी आलेले आहेत महाराज. इथे उपकारासाठी आली घरजा वैकुंठी आम्ही वैकुंठ वासी आम्ही आम्ही वैकुंठ वासी आम्ही वैकुंठ वासी याचे कारणासी आलो याचे कारणासी आलो याचे कारणासी आलो याचे कारणासी आ बोलिले जय ऋषी आ बोलिले जय ऋषी आ बोलिले जय ऋषी बोलिले जय ऋषी सात भावे वर्ताया भावे वर्ताया सात भावे वर्ताया भावे वर्ताया झाडू संताचे मार्ग 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 आम्ही वैकुंठ वासी आलो याचे कारणाचे बोलिले जय ऋषी सात भावे वर्ताया आम्ही वैकुंठ वासी आलो याचे कारणाचे बोलिले जय सात भावे वर्ताया आम्ही वैकुंठ वासी आलो याचे कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. म्हणजे संत तेवढ्या करताच या ठिकाणी आलेले आहेत महाराज. परंतु महाराज तुम्ही खूप वेळ झाला सांगता संतांचे उपकार संतांचे उपकार संतांचे उपकार. असं संतांनी जगावर उपकार केले तरी काय ते तर सांगा. त्यावेळी त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात, काय सांगू आता संतांचे उपकार 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 मज निरंतर जागविते मज निरंतर जागविते मज निरंतर जागविते मज निरंतर जागविते
काय द्यावे त्याचे व्हावे उतराई काय द्यावे त्याचे व्हावे उतराई मज निरंतर जागवे ते मज निरंतर जागवे ते मज निरंतर जागवे ते मज निरंतर जागवे ते काय द्यावे त्याचे व्हावे उतराई काय द्यावे त्याचे व्हावे उतराई काय सांगू आता संतांचे उपकार माझा निरंतर जागवे ते माझा निरंतर जागवे ते काय सांगू आता संतांचे उपकार माझा निरंतर जागवे ते माझा निरंतर जागवे काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती. अभंगाच्या पहिल्या चरणाचा पहिला शब्द आहे काय. आता काय हे प्रश्नचिन्ह आहे महाराज. काय सांगू काय हे प्रश्नचिन्ह आहे. आणि मग काय सांगू असा प्रश्न कधी पडतो महाराज. काय सांगू असा प्रश्न दोन ठिकाणी पडतो महाराज. ज्यावेळेस सांगणाऱ्याला काय सांगता येत नाही त्यावेळेस काय सांगू असा प्रश्न निर्माण होतो महाराज. आणि ज्या संताबद्दल सांगायचंय त्या संताबद्दल ज्या गोष्टीबद्दल सांगायचं त्याच्याबद्दल सांगण्यासारखं काहीच नसतं त्यावेळेस काय सांगू असा प्रश्न निर्माण होतो महाराज. पहिला प्रश्न काय आहे महाराज. सांगणाऱ्याला काही सांगता येत नाही त्यावेळेस काय सांगू असा प्रश्न पडतो महाराज. त्याच्याकरता दृष्टांत सांगतो महाराज. काय सांगू असा प्रश्न पडतो महाराज. जुन्या काळातील दृष्टांत आहे महाराज. एका मुलाचं लग्न जमवत होते महाराज. बरेच प्रयत्न केले महाराज पण लग्न काय जमाना. मग आता मुलाकडे मंडळीला वाटलं आता लग्न जमाना. मग आता त्यांनी काय केलं खोटं बोलायला चालू केलं. मुलाला जमीन जायदाद खूप आहे मुलाचं शिक्षण खूप झालेलं आहे असं खोटं सांगितलं महाराज बरंच काही. आणि लग्न जमवलं. लग्न झालं. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी ते पती पत्नी सासरवाडीला आले महाराज. त्यावेळेस सासरे बुवा बाहेरगावी गेलेले होते आणि मग ते सासरवाडीला आले महाराज. सासरवाडीला आल्यानंतर सासूबाई घरी होत्या. त्यांच्या पाठोपाठ एक पोस्टमन घरी आला महाराज. आणि सासूबाईच्या हातामध्ये एक पत्र दिलं. जुना काळ होता महाराज. लोक अडाणी होते. सासूबाईला काय वाचता येत नव्हतं. सासूबाईला वाटलं आपलं जावई खूप शिकलेला आहे तर जावयाकडे पत्र द्यावं म्हणजे ते वाचून दाखवतील. सासूबाईनं जावयाकडे पत्र दिलं महाराज. जावई पत्र खालवर खालवर पाहू लागला महाराज. जावयानं पत्र फोडलं महाराज. ना अक्षर काय फुटाना. आणि मग त्यानं ते पत्र हातात घेतल्यानंतर अक्षर फुटाना. मग त्याला पश्चाताप झाला महाराज. आपण जर शाळा शिकलो असतो तर आपल्यावर आज ही वेळ आली नसते. म्हणून त्याच्या डोळ्यात पाणी आलं महाराज. आणि जावयाच्या डोळ्यात पाणी आलेलं सासूबाईनं पाहिलं. सासूबाईला वाटलं कारण सासरे बाबा बाहेरगावी गेलेले होते. सासूबाईला वाटलं जावई पत्र वाचता वाचता रडतात म्हणजे पत्रात बरं वाईट झालेलं दिसतं. आणि मग काय सासूबाईने मी रडायला सुरुवात केली महाराज. मग आता ही महिला मंडळ आहे. एकाच्या आवाजानं एक एकाच्या आवाजानं एक
तिथं काय सांगायची गरज आहे का? सगळी गली गोळा झाली महाराजांना, सगळीच अशा प्रकारची रडू लागली. आणि तिथून एक शहाणा माणूस चालला होता, ते म्हणला मी आताच इथून गेलो, तू काय नव्हतं. एवढ्यात काय झालं म्हणून त्यानं मागच्या कडेच्या महिलेला विचारलं, का रडता, का काय झालं. तिनं सांगितलं पुढच्या रडतात म्हणून मी रडतो. थोडा पुढे गेला महाराज, तुम्ही का रडता. ते म्हणले पुढच्या रडतात म्हणून मी रडतो. असं विचारतो सासूबाईपर्यंत पोचला. मला सासूबाईला विचारलं तुम्ही का रडता. ते म्हणले जावाई बापू रडतात म्हणून मी रडतो. आणि मग तो मनुष्य जावाई बापूकडे गेला, जावाई बापू तुम्ही का रडता. ते मला वाचता येत नाही म्हणून मी रडतो. विठ्ठल म्हणजे त्या पत्रात काय लिहिलं हे सांगताच येत नाही. त्यावेळेस काय सांगू असा प्रश्न पडतो महाराज. याच्याकरता गुरुवर्य रामकृष्ण भाऊ एक दुसरा दृष्टांत द्यायचे महाराज. जुन्या काळातील दृष्टांत आहेत सांगतो. आता एका हुशार माणसाला असं वाटायला लागलं महाराज, कष्ट कमी आणि पैसे जास्त मिळावं असा कोणता धंदा आहे. त्याला वाटायला कष्ट कमी आणि पैसे जास्त मिळावं असा कोणता धंदा आहे. त्यानं भरपूर विचार केला महाराज, खूप विचार केला. विचार करता 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 त्याच्या लक्षात आलं महाराज, कीर्तन करणं चांगलं साधन आहे. वेळवर झोपायचं, संध्याकाळी 2 तास उभं राहायचं, लोक हार वगैरे घालतात, पाया पडून दक्षिणा देतात, हे चांगलं आहे म्हणला. आणि मग तो आमच्या समाधान महाराजांकडे गेला. त्यांना म्हणला मला कीर्तन शिकायचे, काय करावं लागेल. त्यांनी काय जास्त अडचणी सांगितल्या नाही त्या. त्यांनी सांगितलं रामकृष्ण हरी भजन, विठोबा रुक्माई भजन, रूप पाहता लोचनी अभंग, एखादा कीर्तनासाठी अभंग घ्यायचा झालं. आणि मग तो हुशार होता महाराज, त्यानं ते सगळं पाठ केलं. त्याने ते पाठ केलं आणि कीर्तनकाराचा पोशाख घातला महाराज. कीर्तनकाराचा पोशाख म्हणजे कसला पोशाख, काटाचं धोतर, काटाचं उपरणं, झाकणाचा किस्सा, अशा प्रकारचे कपडे घातले महाराज. आणि दशमी दिवशी एका गावात गेला. मग लोक काय कापड बघून म्हणले महाराज जाऊ काय. म्हणलं हो. कीर्तन करताव काय. म्हणलं अलीकडे हे चालू केलं. आणि मग काय कीर्तनाची तयारी केली महाराज. टाळकरी बोलवून आणले महाराज, पकवाजवादक बोलावून आणला. संध्याकाळी कीर्तनाची तयारी झाली महाराज. कीर्तन उभं राहिलं. कीर्तन उभारल्याबरोबर त्यानं चालू केलं रामकृष्ण हरी भजन म्हणला, रूप पाहता लोचनी अभंग म्हणला, थोबा रुक्माई भजन झालं, कीर्तनाचा अभंग झाला, सगळं झालं महाराज. आणि झाल्यावर मग त्यानं लोकांना विचारलं. ते म्हणू लागला मी काय सांगणार आहे हे तुम्हाला कळन का. मी काय सांगणार आहे हे तुम्हाला कळन का. सगळी लोक होय म्हणली. ती म्हणला मी काय सांगणार आहे हे जर तुम्हाला आधीच कळत असेल कशाला मी उगा 2 तास त्रास घेऊ, लगेच जय विठ्ठल. लोक म्हणले, लोकाला आश्चर्य वाटायला लागलं, महाराजांनी आपल्याला आज फसवलं. दुसऱ्या दिवशी एकादशी. मग महाराजाला म्हणले आज एकादशी आहे, आज बी राहा, आज कीर्तन करा. महाराज म्हणलं हो. झालं महाराज. संध्याकाळी कीर्तनाची तयारी झाली. मग रामकृष्ण हरी भजन झालं, अभंग झाला. महाराज त्या ठिकाणापासून आलं. त्या ठिकाणापासून आल्यावर त्या दिवशी लोकांनी पण असं ठरवलं होतं, महाराजांनी जर विचारलं मी काय सांगणार हे तुम्हाला कळन का, सगळ्यांनी नाही म्हणून सांगायचं. कीर्तन उभारलं महाराज. मग महाराज त्या ठेप्यापासून आलं आणि महाराजांनी विचारलं मी काय सांगणार आहे हे तुम्हाला कळन का. सगळी लोक नाही म्हणाली. महाराज म्हणू लागला मी काय सांगणार आहे हे जर तुम्हाला कळतच नसेल कशाला उगा 2 तास त्रास घेऊ, लगेच जय विठ्ठल.
मग तर लोक फारच चिडले महाराज. आज बी महाराजांनी आपल्याला फसविलं. लोकांना राग येऊ लागला महाराजांनी फसविलं. म्हणून महाराजाला द्वादशी दिवशी ठेवून घेतलं महाराज. लोक म्हणले आज मग आपण फसायचं नाही, त्यांनी फसवायचं. त्याने असं ठरवलं महाराज, काही लोकांनी पुढं बसायचं, काही लोकांनी मागं बसायचं. पुढच्याने नाही म्हणायचं, मागच्याने होय म्हणायचं. झाले महाराज कीर्तनाची तयारी. कीर्तन उभारलं. महाराज त्या ठेप्या पस्तूर आलं. महाराज आता जास्त लांब येत नाही. महाराज त्या ठेप्या पस्तूर आलं आणि महाराजांनी लोकांना विचारलं, मी काय सांगणार आहे तुम्हाला कळन का? पुढची नाही म्हणाली, मागची होय म्हणाली. मागचे होय म्हणाले की महाराज मागं वळाले, म्हणले तुम्हाला कळतंय ना, तुम्ही पुढच्याला थोडं समजून सांगा. लगेच जय विठ्ठल महाराज. लोक मग तर चिडली महाराजावर. महाराजाला म्हणले चला आता तुम्हाला नारळ प्रसाद देत आहो. एका जुन्या वाड्यात नेलं महाराज. आगळीचा वाडा जुन्या वाड्यात नेलं. काही शहाणी माणसं म्हणले हाणामारी काय करू नका, काय म्हणून आम्हाला 3 दिवस झालं तुम्ही त्रास दिला, विचारा म्हणले. महाराजांना विचारलं, 3 दिवस झालं तुम्ही आम्हाला काय म्हणून त्रास केला, काय कारण आहे? महाराज सांगू लागला, कीर्तन करावं असं मला वाटतंय, लई इच्छा आहे माझी कीर्तन करायची, पण कीर्तनाला उभारल्यावर काय सांगू असाच प्रश्न निर्माण होतो. विठाला पर एवढंच आहे महाराज की सांगणाऱ्याला काही सांगता येत नाही, त्यावेळेस काय सांगू असा प्रश्न निर्माण होतो महाराज. आणि दुसरा प्रश्न असा आहे, ज्याच्याबद्दल सांगायचंय त्याच्याबद्दल सांगण्यासारखं काहीच नसतं, त्यावेळेस काय सांगू असा प्रश्न. उदाहरण सांगतो, एखाद्या पुढाऱ्याच्या प्रचाराला एखादा चांगला वक्ता बोलवतात महाराज. तो बोलण्यामध्ये अतिशय हुशार असतो महाराज. आणि मग तो स्टेजवर जातो, माईक हातात घेतो आणि मग त्याला प्रश्न पडतो महाराज, काय सांगू का? यांनी काही दिवेच लावलेले नसतात महाराज. म्हणजे ज्याच्याबद्दल सांगायचंय त्याच्याबद्दल सांगण्यासारखं काहीच नसतं, त्यावेळेस काय सांगू असा प्रश्न पडतो महाराज. मग आता तुकाराम महाराजांना सांगता येत नाही का महाराज? बरं, तुकाराम महाराजांना सांगता येत नाही म्हणावं तर महाराजच सांगतात, वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, हिराने व्हावा भारमाता. किंवा त्यांच्या सहज बोलण्यातून वेदांत निघतो महाराज. तुका तरी सहज बोले वाणी, त्यांच्या घरी वेदांत वाहे पाणी. म्हणजे तुकाराम महाराजांना सांगता येतं हे सिद्ध झालं महाराज. बरं, ज्या संताबद्दल सांगायचं त्या संताबद्दल सांगण्यासारखं काही नाही का महाराज? त्या संताबद्दल सांगण्यासारखं खूप आहे महाराज. म्हणजे तुकाराम महाराजांना सांगताही येतं महाराज. ज्या संताबद्दल सांगायचं त्यांच्याबद्दल सांगण्यासारखंही खूप आहे महाराज. मग काय सांगू या शब्दाचा अर्थ काय महाराज? काय सांगू या शब्दाचा अर्थ काय आहे? तर त्याचा अर्थ असा आहे महाराज, जसं एखाद्याच्या ताटात अनेक पदार्थ वाढलं मग त्याला काय काय खावं असा प्रश्न पडतो, तसं महाराज या संतांचं आपल्यावर या जगावर अनंत अशा प्रकारचे उपकार आहेत महाराज. मग काय काय म्हणून सांगावं महाराज? केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू काय, केले उपकार सांगू मी काय, बापन करी ऐसे माय धर्मी, त्यांच्या देखील पाय दिले अक्षय भय दान गा. म्हणजे जे मायबाप करू शकत नाही ते संत करू शकतात महाराज. मायबाप माया करतात, संत कृपा करतात महाराज. मायेमध्ये लोभ आहे आणि कृपेमध्ये शक्ती आहे महाराज, आणि संतांच्या कृपेमध्ये तर खूपच शक्ती आहे महाराज. कृपादान केले संते कल्पांतिते सरेना, मनवणे त्यांचे दास पुढे आस पुरेना. विठ्ठल विठ्ठल आता महाराज संतांच्या उपकाराचे प्रकार अनेक आहेत महाराज. 4-2 प्रकार आपण चिंतनामध्ये घेणार आहोत. संतांच्या उपकाराचा पहिला प्रकार आहे महाराज
संत कृपा करून उद्धार करतात. संतांच्या उपकाराचा दुसरा प्रकार आहे महाराज, देवाला निर्गुण स्वरूपातून सगुणात आणलं महाराज. संतांच्या उपकाराचा तिसरा प्रकार आहे महाराज, ज्ञान प्राप्त केलं, सांभाळलं आणि या जगाला वाटलं महाराज. आणि चौथा प्रकार आहे निरंतर सावध करतात. पहिला प्रकार आहे महाराज, संत कृपा करून उद्धार करतात. हे जर प्रमाणानं सांगायचं झालं तर होता कृपा तुमची पशु बोले वेद, निर्जीव चाली भिंत महिमा गाद. रेड्यासारख्या प्राण्याच्या मस्तकावर हात ठेवल्याबरोबर रेडा वेद बोलतो. हे संतांनी त्याच्यावर कृपाच केलेली आहे महाराज आणि त्याचा उद्धारच केलेला आहे महाराज. दुसरं उदाहरण सांगतो. एकनाथ महाराजांकडे गावबा नावाचा मुलगा होता. कसलंच ज्ञान नव्हतं महाराज. कसलंच ज्ञान नसताना त्याच्याकडून रामायणाचा उत्तरार्ध पूर्ण करून घेतला महाराज. ही संतांनी त्या एकनाथ महाराजांनी त्या गावावर कृपा केलेली आहे महाराज आणि त्या गावबाचा उद्धारच केलेला आहे महाराज. आता संतांच्या उपकाराचा दुसरा प्रकार आहे महाराज, देवाला निर्गुण स्वरूपातून सगुणात आणलं महाराज. कारण देवाचे दोन रूप आहेत, निर्गुण निराकार, सगुण साकार. निर्गुणाची कुणाचीच ओळख नव्हती महाराज, कारण ओळख पटण्याकरता दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, एक म्हणजे रूप आणि दुसरं म्हणजे नाम. पण निर्गुणाला रूपही नाही महाराज आणि नामही नाही महाराज. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्विकार निर्गुण एक तो चिरगुराया, मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तिरा. किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये एक सुंदर प्रमाण दिलेलं आहे महाराज, अव्यक्त निराकार नाही निराकार, जेथोनी चराचर हरिशी भजे. म्हणजे निर्गुणाला रूपही नाही आणि नामही नाही, कसला आकारच नाही महाराज, परंतु या हरिदासांनी त्याला नावा रूपाला आणलं महाराज. आणि लहा रूपा बळे करुणी कळे हरिदासी, करुणी कळे हरिदासी, करुणी कळे हरिदासी. आणि येला रूपा बळे करुणी खळे हरिदासी. म्हणजे या हरिदासांनी त्याला प्रयत्न करून नावा रूपाला आणलं महाराज आणि या संतांनी त्याला प्रयत्न करून विटेवर उभा केलेला आहे महाराज. पंढरी पुण्य ठावनी रे भिवरे तटे, नदी खो दुसरे गा झाली अदृश्य दृष्टी, ओळला प्रेमदाता केली अमृत वृष्टी. म्हणजे साधू संतांनीच प्रयत्न करून या देवाला नावा रूपाला आणलेला आहे महाराज. आज आपण पुंडलिकरायाच्या प्रयत्नामुळे आज आपण देवाचं दर्शन घेतो महाराज. तया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा. म्हणजे साधू संतांच्या प्रयत्नामुळे आज आपण देवाचं दर्शन घेतो महाराज. आता महाराज संतांच्या उपकाराचा तिसरा प्रकार आहे, ज्ञान प्राप्त केलं, सांभाळलं आणि या जगाला वाटलं महाराज. उपकाराचा तिसरा प्रकार आहे महाराज, ज्ञान प्राप्त केलं, सांभाळलं आणि या जगाला वाटलं महाराज. हे आध्यात्मिक ज्ञान अर्जुनाच्या अगोदर देवानं सूर्याला सांगितलं होतं महाराज. सूर्यानं हे ज्ञान यक्षवाला सांगितलं महाराज. यक्षवानी हे ज्ञान कवींना सांगितलं महाराज. कवींनी हे ज्ञान, कवी म्हणजे ऋषीमुनी महाराज, ऋषीमुनींनी हे ज्ञान प्रसार करण्याऐवजी राजे रजवाड्यांना सांगितलं महाराज. परंतु राजे आपल्या वैभवातच राहिले महाराज, त्यांनी हे ज्ञान दुसऱ्याला सांगितलं नाही महाराज आणि ही ज्ञानगंगा खंडित झाली महाराज. त्यानंतर श्रीकृष्ण रूपानं हे गीता तत्वज्ञान देवानं अर्जुनाला सांगितलं महाराज. आणि अर्जुनानंतर एका गुरुने एका शिष्याला सांगितलं महाराज आणि ही परंपरा ज्ञानेश्वर महाराजापर्यंत आली. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती.
कहेनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान दिवासार तोजविले. म्हणजे हे ज्ञान ज्ञानेश्वर महाराजापर्यंत आलं महाराज. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी हे ज्ञान सगळ्या जगाकरता प्रगट केलं महाराज. म्हणून तर आपण आरती मध्ये सुद्धा म्हणतो महाराज, प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्माचे केले, रामा जनार्दनी चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी हे ज्ञान सगळ्या जगाकरता प्रगट केलं महाराज. प्रगट तर केलं महाराज, परंतु सोप्या भाषेत केलं. सोप्या भाषेत म्हणजे मराठी भाषेत केलं महाराज. ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे यावरी सुखाची होय जगा. म्हणजे ज्ञान प्राप्त केलं, सांभाळलं आणि या जगाला वाटलं विठ्ठल विठ्ठल. संतांच्या उपकाराचा चौथा प्रकार आहे महाराज, निरंतर सावध करतात. आणि तेच महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात सांगितलेलं आहे महाराज. मज निरंतर जागवे ते, मज निरंतर जागवे ते, मज निरंतर जागवे ते, मज निरंतर. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. मग जागवणं हा उपकार आहे का महाराज? कोण जागवतो, कोणाला जागवतो, का जागवतो, कधी जागवतो, याचं आपण चिंतन करणार आहोत महाराज. एकदा मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबार कुमार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासे भावी उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. आपल्याकडे आणि 15 मिनिट शिल्लक आहेत महाराज. मग आता जागवणं हा उपकार आहे का महाराज? कोण जागवतो, कोणाला जागवतो, का जागवतो, कधी जागवतो, आपल्या वेळेत जेवढं चिंतन होईल तेवढंच आपण करणार आहोत. मग आता जागवणं हा उपकार आहे का? तर जागवणं चुकीचं आहे. कारण झोप ही माणसाच्या दुःख निवृत्ती व सुखाची प्राप्ती आहे महाराज. झोपेत माणसाला भय वाटत नाही महाराज, चिंता वाटत नाही महाराज. झोपेत घरच्या अडचणी नसतात महाराज. तेल नाही, मीठ नाही, याची चिंता नसते. झोपेत एखादा साप जरी जवळ असला तरी त्याला भय वाटत नाही महाराज. कारण झोप ही माणसाच्या दुःख निवृत्ती व सुखाची प्राप्ती आहे. मग जागवणं योग्य आहे का महाराज? जर तसा असेल तर मग संतांचा उपकार मानण्याचं काय कारण आहे महाराज? कारण मच्छर बी जागे होते, किंवा एखाद्याच्या घरात जर ढेकणं झाली तर ते सुद्धा झोपू देत नाहीत महाराज. तशी माझी परिस्थिती आहे. मग का असं म्हणायचं का महाराज? काय सांगू आता ढेकणाचे उपकार? नाही महाराज, झोप आणि जागृती ही व्यवहारातली आहे महाराज, परंतु संतांची जागृती अध्यात्माची आहे महाराज. म्हणून जागवणं योग्यच आहे. विठ्ठल 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 पहिला प्रकार झाला. दुसरा प्रकार आहे जाग कुणी करावं महाराज. जो स्वतः जागा आहे महाराज त्याला दुसऱ्याला जागा करण्याचा अधिकार आहे महाराज. मग स्वतः कोण जागा आहे महाराज? संत स्वतः जागे आहेत महाराज. आणि मग ते दुसऱ्याला जागवतात महाराज. कुणाला जागवतात? संत जगाला जागवतात महाराज. जगजोगी जगजोगी जाग नामदेव महाराजांचं प्रमाण आहे महाराज. उठा जागी भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माता तू कवी व्यथा जन्माच्या. संत जगाला जागवतात महाराज. उठा सकळ जन उठले नारायण,
आनंदले मुनिजन तिने लोका करा जय जयकार वाद्यांचा गजर रंग विण्यापार टाळ घोष. म्हणजे संत जगाला जागवतात महाराज. त्याच्या पुढे जाऊन सांगायचं झाल्यास संत संतांनाही जागवतात महाराज. संत संतांना का जागवतात त्याचं कारण आहे महाराज. संत जर दृष्टाच्या संगतीत गेले महाराज तर त्यांचं संत पण राहत नाही. ढेकणाच्या संगी हिरा जो भंगला, काल महाराजांनी सांगितलं प्रमाणे कुसंगी नाडला साधू जैसा. संत जर दृष्टाच्या संगतीत गेले तर त्यांचं संत पण राहत नाही महाराज. उठा साधू संत साधा फुले हित जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. म्हणून संत संतांनाही जाग करतात महाराज. त्याच्या पुढे जाऊन सांगायचं झाल्यास संत देवाला सुद्धा जागवतात महाराज. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला वळवंटापासून महापर्यंत सर्वराची गाठी उभे जोडणे हात. संत देवाला सुद्धा जागवतात महाराज. आता महाराज तिसरा प्रकार आहे महाराज. का जागवतात, काय कारण आहे, कशामुळे जागवतात, कुणाला जागवतात. संत दयाळू आहेत महाराज. त्यांना या जगाचं दुःख पाहवत नाही महाराज. जे काम क्रोधाच्या जाळ्यात अडकलेले आहेत त्यांना संत जागे करतात. जे स्वार्थापोटी मोहात अडकलेले आहेत त्यांना संत जागे करतात. का जागा करतात महाराज, कारण त्यांना या जगाचं दुःख पाहवत नाही महाराज. कारण संत दयाळू आहेत महाराज. बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून यावा, किंवा येतो हिताचा कळवळा पडती मौन हाती काळा. सगळं जग काळाच्या तोंडात चाललेलं आहे महाराज. घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य काळ सावधान. आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा स्वहिताच्या घोर वहा ध्यानी रहा श्री हरीचा. सगळं जग काळाच्या तोंडात चाललेलं आहे महाराज. म्हणून संत जाग करतात महाराज. भागवतामध्ये एक प्रमाण आहे महाराज. नरदेह परम पावन पाऊनी मनुष्य पान जुन साधे ब्रह्मज्ञान म्हणजे मानव देहासारखा नरदेह मिळाला असून जे उद्धाराचा प्रयत्न करत नाहीत, हा देह निघून गेल्यानंतर दुसऱ्या देहामध्ये हे ज्ञानही नाही आणि हा उद्धाराचा मार्गही नाही. हा देह निघून गेल्यानंतर 84चा फेरा पूर्ण करावा लागतो महाराज. म्हणून संत जाग करतात विठ्ठल 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 आता राहिला महाराज शेवटचा प्रकार, कधी जागवतात. आणि तेच महाराजांनी अभंगाच्या उत्तर पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात सांगितलेलं आहे महाराज. मज निरंतर जागविती विठ्ठल विठ्ठल मज निरंतर जागविती. निरंतर म्हणजे नेहमी, सतत. सतत जागवण्याचं काय कारण आहे? सतत जागवण्याचं काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे महाराज, या जगात 3 प्रकारचे लोक आहेत महाराज. एक म्हणजे कापराच्या जातीचे, दुसरी म्हणजे गौरीच्या जातीचे आणि तिसरी म्हणजे शेणाच्या जातीचे. कापराच्या जातीची म्हणजे कसली हो? कापराच्या जातीची म्हणजे काडी लावल्याबरोबर पेटणारा. लगेच एखादा बैल असतो महाराज, हाकारल्याबरोबर चालायला लागतो, त्याला पुन्हा चाबूक मारायची गरज नाही महाराज. किंवा एखादा शिष्य एकपाटी असतो, त्याला एकदा बोल सांगितला
लगेच लक्षात येतो, त्याला पुन्हा सांगायची गरज नाही. अशा प्रकारची जी लोक आहेत ती कसली आहेत? कापराच्या जातीची आहेत. दुसरा प्रकार आहे महाराज गौरीच्या जातीचा. गौरीच्या जातीचा म्हणजे कसला? धुपून धुपून जाळणारा. म्हणजे त्याला पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय, एकदा सांगून जमत नाही. म्हणजे चाबूक मारलं तर वरच सरसर चालायचे, पुन्हा पुन्हा आणि हळूहळू चालायचे. सारखं बोल सांगायचं एकच, पण बोल काय बसत नाही, पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. ती कसली? गौरीच्या जातीची. तिसरा प्रकार आहे महाराज शेणाच्या जातीचा. शेणाच्या जातीचा म्हणजे कसला? पेटतच नाही. त्याला कितीही सांगा महाराज, त्याच्यावर कसलाच परिणाम होत नाही महाराज. तुकाराम महाराजाचं एक प्रमाण आहे महाराज, उपदेश किती करावा खळाशी, न आवडी त्याशी बरे काही, शुद्ध का वासना नोही चांडाळाची, होळी संचिताची केली त्याने. म्हणजे किती सांगितलं तरी त्याच्यावर कसलाच परिणाम होत नाही महाराज. याच्याकरता रामकृष्ण भाऊ एक दृष्टांत सांगायचे, जुन्या काळातील दृष्टांत आहे महाराज, नीट ऐका. एक मारवाडी समाजाचा दुकानदार होता महाराज, आणि मग जुना काळ होता, त्या मारवाडी समाजाचा दुकानदार होता. त्याच्या गावात एक वेळेस आमीन साहेब आले. तो काळ मुस्लिम राजवटीचा होता महाराज, मग आताचा तलाठी. त्यावेळेस त्यांना आमीन साहेब म्हणत होते, काळ मुस्लिम राजवटीचा होता. आणि मग आमीन साहेब घोड्यावर बसून आले. घोड्यावर बसून आल्यानंतर घोडा उभा केला, खाली उतरले आणि म्हणले, त्या रामुशाला सांगितलं घोड्याच्या दाना पाण्याची व्यवस्था करा. आणि मग तो कोतवाल शेठजींकडे गेला आणि शेठजीला म्हणाला, आमीन साहेबाच्या घोड्याला चेने द्या. शेठजींनी थोडा विचार केला, हा काय पैसे देणार नाही, म्हणून शेठजीने किडका हरभरा दिला. त्या हरभऱ्याला सगळं भुंग लागलेलं होतं. आणि मग ते हरभरं दिलं आणि घोड्या पुढं ठेवलं. घोडा काय हरभरं खाईना, का खाईना? ते भोंग सगळं घोड्याच्या नाकात शिरलं आणि घोडं फुरफुर करायला लागलं. आणि मग ते आमीन साहेबांनी पाहिलं महाराज, आणि पुन्हा सांगितलं, अरे चने जरा अच्छा लाव. परत तो कोतवाल शेठजींकडे गेला महाराज, पण शेठजींनी तेच हरभरं दिलं महाराज, भोंग लागलेलं. परत घोड्या पुढं ठेवलं, घोडा फुरफुर करायला, हरभरं खाईना. आमीन साहेबांनी बघितलं, परत सांगितलं चेने जरा अच्छा लाव, परत तेच. असं 2-4 वेळेस झालं महाराज. आणि मग त्या आमीन साहेबाला खूप राग आला महाराज. आणि मग त्यांनी शेठजीला चौकात बोलवून घेतलं महाराज, आणि चापकानं भरपूर मारलं. चापकानं भरपूर मारल्यानंतर पुन्हा सांगितलं चेने जरा अच्छा लाव. शेठजी कणत कणत दुकानात गेले महाराज, पण तेच हरभरं दिलं महाराज किडकं. विठाला 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 शेठजींनी तेच हरभरं दिलं महाराज. झालं महाराज. मग दुसऱ्या दिवशी सकाळी शेठजी चौकात आले. शेठजी चौकात आल्यावर मग चौकातली माणसं काय ग बसते ती, लगेच शेठजीला म्हणाली ती माणसं, काय शेठजी रात्री घणू मार खाया? शेठजी म्हणाले, घणू मार खाया पर चेने बी ओचलाया. म्हणजे मार खाऊन सुद्धा हरभरं तीच दिलं महाराज. विठ्ठल मार खाऊन सुद्धा हरभरं तीच दिलं. तर तात्पर्य एवढंच आहे, कितीही सांगितलं तरी त्याच्यावर कसलाच परिणाम होत नाही महाराज. म्हणून महाराज म्हणतात, मज निरंतर जागृती. आपली कीर्तनाची वेळ संपत आलेली आहे महाराज. अगदी 2 मिनिटामध्ये राहिलेल्या चरणाचा विचार करून आपली सेवा समाप्त करणार आहोत. महाराज म्हणतात, त्यांनी आपल्या या जगावर अनंत अशा प्रकारचे उपकार केलेले आहेत, माझ्यावर उपकार केलेले आहेत. मग त्यांना देण्याकरता माझ्याकडे काहीच नाही, आणि जरी दिलं तरी ते कमीच पडतं. असा अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, काय द्यावे ताशी व्हावे उतराई, काय द्यावे
तासे पावे उतरा काय द्यावे त्याचे व्हावे उतराये काय द्यावे त्याचे व्हावे उतराये ठेवी तो पाये जीव थोडा देविता पाये जीवा थोडा ठेवी तो पाये जीव थोडा देविता पाये जीवा थोडा काय द्यावे ताशे व्हावे उताराळे काय द्यावे ताशे व्हावे उताराळे काय द्यावे त्याचे व्हावे उतराये काय द्यावे त्याचे व्हावे उतराये महाराज म्हणतात दुसऱ्या चरणात काय द्यावे त्याचे व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा म्हणजे जीव जरी त्यांच्या पायावर ठेवला महाराज तरी तो कमीच पडतो महाराज. परंतु असं संत कोणत्या पद्धतीनं उपकार करतात महाराज. महाराज तिसऱ्या चरणात सांगतात सहज बोलणे हीच उपदेश करोनी सायास शिकविती. त्यांच्या सहज बोलण्यातून जगाचं हित होत असतं महाराज. त्यांच्या सहज बोलण्यातून जगाचं कल्याण होत असतं महाराज. आणि तसं नाही जमलं तर ते सायास करून शिकवतात महाराज. जुनी माणसं सांगते ती आपले आबा असतील, भगवान भाऊ असतील, गुरुवर्य रामकृष्ण भाऊ असतील, ही सर्व मंडळी यांनी हजारो टाळकरी सायास करून शिकवले महाराज. जुनी मंडळी सांगतेच महाराज. अशा प्रकारे महाराज साधू संत सायास करून शिकवतात महाराज. म्हणून सहज बोलणे हीच उपदेश करून सायास शिकविती. त्याच्या पुढे जाऊन महाराज म्हणतात ते सायास करून शिकवतातच पण ते माझा सांभाळ सुद्धा करतात असं महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे वत्स धेनु वेचे चेते 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 कामने वत्स धेनुवेच्या चिंते तुका म्हणे 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 वत्स तुका म्हणे वत्स धेनु वेचे चेते 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 कामने वत्स धेनुवेच्या चिंते तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चिंते तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चिंते तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चिंते ऐसे मत येते सांभाळीत तैसे मज ये
सांभाळीत काय द्यावे त्यासी काय द्यावे त्यासी व्हावे उतराई 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 तैसे माझ येते तैसे माझ येते सांभाळीत तैसे माझ येते सांभाळीत तैसे माझ येते सांभाळीत काय द्यावे तासी काय द्यावे तासी व्हावे उतराये 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 तुका म्हणे वत्स धेनो याचे चित्ते तैसे मज येते सांभाळीत. महाराज म्हणतात धेनू म्हणजे नवीन व्यालेली गाय. नवीन व्यालेली गाय जशी आपल्या वासराची काळजी घेते सांभाळते त्याप्रमाणे महाराज म्हणतात ते आमचा सांभाळ करतात. म्हणून तुका म्हणे वत्स धेनो याचे चित्ती तैसे मज येते सांभाळीत. आपली कीर्तन सेवा या ठिकाणी झालेली आहे. आज आपल्या कीर्तनाला महाराज स्वतः उपस्थित राहिले. तसेच मग सांगायचं विसरलो, माझं कीर्तन आहे म्हणून आमची पाहुणे मंडळी आलेत महाराज. आमची मावशी गौरवून आले महाराज कीर्तन ऐकण्यासाठी. त्यांच्या गावात सप्ताह चालू आहे पण माझं कीर्तन आहे म्हणून ते या ठिकाणी आलेले आहे महाराज. तसेच आमची भगिनी पुण्याहून आलेले आहे महाराज कीर्तनासाठी. म्हणजे माझ्यासारख्याचं कीर्तन ऐकायला सुद्धा आवडीनं माणसं आलेली आहेत महाराज. तसेच आमचे आप्पा आहेत महाराज, चोपदार आहेत, मामा वाशिवून आलेत महाराज. बघा त्यांचं नाव घ्यायचं विसरलं होतं म्हणून घेतलं महाराज. तसेच आजची कीर्तन सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी गुरुवर्य रामकृष्ण भाऊ येडशीकर, गुरुवर्य भगवान भाऊ येडशीकर, गुरुवर्य रामचंद्र बोधले आबळा डिकसळकर यांच्या चरणी समर्पित करून जे बरोबर आहे ते त्यांचंच आहे महाराज, जे चुकीचं आहे ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत महाराज. जे काय बोललो ते माझ्या आईवडिलाची पुण्य आहे महाराज. त्यांच्या कृपा आशीर्वादाने जे काय बोललो ते त्यांचंच आहे महाराज. आणि मग त्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करून या ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर